जास्त रिक्वेस्ट होत्या. मग मी विचार केला होता की ह्या नेक्स्ट टाइम म्हणजे जेव्हा 14 एप्रिल असेल थोडं डीजेचा आवाज तुम्हाला येत असेल तर थोडं प्लीज इग्नोर करा, कारण डीजे आता हे रात्रभर चालू असेच राहणार आहेत त्यासाठी. तर मग म्हटलं ठीक आहे, आता या वेळेस 14 एप्रिलचा जो आहे टाईम आहे त्याच्यामध्ये कसं छान बुद्धविहार खूप छान प्रकारे सजवलेलं असतं. मग मी विचार केला की आज मी तुम्हाला बुद्धविहार दाखवते, आमच्या इगतपुरीचं बुद्धविहार. चला मग माझ्यासोबत बघायला. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आणि तथागत गौतम बुद्धांची मूर्ती इकडे बुद्धविहारमध्ये कशा स्थापन केलेल्या आहे ते तुम्हाला दाखवते. या बघू शकता. पहिले तर सुरुवातीला अशोक चक्र दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तथागत गौतम बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे, पूर्ण व्हाईट मार्बलमध्ये आहे मूर्ती. आणि मूर्तीच्या मागच्या साईडला आहे ना चक्र दिलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतंय ते. म्हणजे एवढं सुंदर दिसतंय ना. आणि सगळीकडे अशी शांतता आहे, अजिबात आवाज नाही आहे, काय नाही आहे. जे डीजे चालू आहेत ते बाहेरच्या साईडला म्हणजे रोडवरती चालू आहेत, पण इकडे खूप शांतता आहे. जसं आतमध्ये आलं ना असं एकदम थंड वातावरण, शांत आणि तर खूप शांतता आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इकडे. तुम्ही बघू शकता. पहिले अशोक चक्र, नंतर तथागतांची मूर्ती आहे आणि त्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे. असं सगळं सेट केलेलं आहे. दोन्ही साईडला फ्लावर, इकडे पण बॅक साईडला पण फ्लावरची डिझाईन आहे. आणि विशेष म्हणजे जे बुद्धविहार आहे त्याचा जो कलर आहे पूर्ण व्हाईट कलरमध्ये, व्हाईट आणि ब्ल्यू कलरमध्ये केलेलं आहे. आणि बाहेरून पण खूप सुंदर दिसतं ते. तुम्हाला मी दाखवेल का तसं, पण बाहेरून पण एक तुम्हाला लुक दाखवेल. आपण म्हणजे इकडे खाली आहे, खालच्या फ्लोअरला आहोत आपण आता. हे जे मी तुम्हाला आता दाखवलं ते खालच्या फ्लोअरला झालं. आता आपण वरच्या फ्लोअरला बघूया काय आहे ते. चला. तर आता आपण आहोत बुद्धविहाराच्या वरच्या फ्लोअरला आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे तथागत गौतम बुद्धांची खूप छान अशी मूर्ती आहे. आणि मूर्तीचा जो कलर आहे तो पूर्ण गोल्डन कलरमध्ये आहे. आणि बॅक साईडला अशोक चक्र दिलेले आहे तथागतांच्या मागच्या साईडला. तुम्ही बघू शकता.
ध्यान साधनाला पण बसतात असं आहे. तर मग कसं वाटलं तुम्हाला आमचं बुद्धविहार हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आता बुद्धविहाराचा आता बघा ग्राउंड फ्लोर मी तुम्हाला दाखवला, फर्स्ट फ्लोर पण मी तुम्हाला दाखवला आहे. आणि आता आपण बघणार आहोत पूर्ण लुक कसा दिसतो बुद्धविहाराचा. चला तर आता आपण आहोत बुद्धविहाराच्या वरच्या फ्लोरला. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे तथागत गौतम बुद्धांची खूप छान अशी मूर्ती आहे. आणि मूर्तीचा जो कलर आहे तो पूर्ण गोल्डन कलरमध्ये आहे. आणि बॅक साईडला अशोक चक्र दिलेले आहे तथागतांच्या मागच्या साईडला. तुम्ही बघू शकता इकडे किती सुंदर आहे, किती मोठी मूर्ती आहे. आणि खरंच वरती जे ध्यान साधनाला बसतात किंवा ध्यान साधना करत असतात त्याचं टायमिंग आहे काहीतरी मी लोकांना जस्ट रीड केलं. मला असं वाटतं 1 तासासाठी आहे संध्याकाळच्या वेळेस. तर खरंच खूप छान आहे आणि खूप त्याचा फायदा असतो आपल्याला. मग त्याबद्दल मला एवढं जास्त काही माहिती नाही आहे, पण मी जस्ट वाचलं आणि ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते की इथे ध्यान साधनाला पण बसतात असं आहे. तर मग कसं वाटलं तुम्हाला आमचं बुद्धविहार हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आता बुद्धविहाराचा आता बघा ग्राउंड फ्लोर मी तुम्हाला दाखवला, फर्स्ट फ्लोर पण मी तुम्हाला दाखवला आहे. आणि आता आपण बघणार आहोत पूर्ण लुक कसा दिसतो बुद्धविहाराचा. चला तर बुद्धविहाराच्या बाहेर जे डेकोरेशन केलेलं आहे किंवा तथागतांची मूर्ती आणि अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती कशी स्थापन केलेली आहे आणि डेकोरेशन कसं आहे, मी जसं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पूर्ण रस्त्याला लाईटिंग केलेली आहे. या व्यतिरिक्त पताके लावलेले आहेत आणि थोडं गाड्यांचा आवाज येत असेल, जस्ट इग्नोर करा. आणि अजून या व्यतिरिक्त भरपूर छान छान प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. चला तुम्हाला दाखवते. अन्याय करणाऱ्यांपेक्षा सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर मंडळी आज तुम्हाला दाखवलेलं आहे आमच्या इगतपुरी तालुक्यातील बुद्धविहार. आणि ते तुम्हाला कसं वाटलं मला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.